I dreaming? No, I'm living in my dream. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रतीक धुमाळी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये। तर आज आपण नाणेमाची वॉटरफॉल करतोय। तर पाठीमागे आम्ही स्टे केलेला, तर सकाळचे वाजले आहेत जवळपास 6 वाजले। तर आता आम्ही ते निघतोय आणि मोकळा ट्रेक करूया आणि वॉटरफॉलचे दर्शन तुम्हाला नक्की दाखवेन। पुढे चांगला व्ह्यू दाखवतो, मस्त व्ह्यू आहे। तर मित्रांनो, आम्ही इथे जस्ट पोचलोय नाणेमाची वॉटरफॉलच्या इथे नाही यार, वॉटरफॉल नाही आहे, पोचणार आहे अजून, पण आम्ही तर घोळ घेतलाय। पाठीमागचा व्ह्यू किती छान आहे। आणि हे माझे मित्र कल्पेश, अक्षय, आशिष, सतीश आणि रुपेश, एवढ्या सगळ्या मित्रांसोबत आम्ही नाणेमाची वॉटरफॉल करतोय। खूप भन्नाट मजा येते। आज वॉटरफॉल बघून एवढी मजा येते ना, वरचा वॉटरफॉल बघून अजून किती मजा येईल तुम्हाला काही सांगू शकत नाही। आज एक ब्लॉगर इथं शूट करतोय। चालू दे भावा, चालू दे भावा, चालू दे। तर मित्रांनो, आता आम्ही ते पोचलोय नाणेमाची बेस पॉइंट। कोणच नाही आणि हे मित्र माझे, तर चाले इथून एंट्री आहे। तर सध्या कोण नाही आहे आणि सकाळचे वाजले 7 पण वाजले नसतील। 7च्या अगोदरच आम्ही इकडं ट्रेकिंग स्टार्ट केली आहे आणि तिथे गाडी पार्किंगची सुविधा आहे, तिथे गाडी पार्किंग करू शकता। तर आता आम्ही वॉटरफॉल आम्ही स्टार्ट करतोय। तर चला। तर हा ट्रेक बिगिनरसाठी खूप इझी आहे। ट्रेक इझी आहे, पण वॉटरफॉल रिस्की असू शकतो, म्हणून वॉटरफॉल पाणीचा फ्लो किती आहे त्या बघूनच आपण तिकडे जाऊया। आणि सध्या पाऊस नाही आहे आणि इथे मध्ये जाण्यासाठी पूर्ण खूप गावकऱ्यांनी मध्ये मध्ये पॉईंट लावले, जसे की हे आपण जे इकडे एक्सप्लोर करण्यासाठी जे माणसं येतात ते इथे कचरा टाकतात, त्याचा हा गावकऱ्यांनी चांगला उपयोग केला आहे। जसं की इथे बघा, मध्ये मध्ये जाण्यासाठी इथं मार्किंग केलेत ह्या प्लास्टिकच्या बॉटलची। तर हा एक उत्तम उपयोग आहे, जो आपण कचरा निसर्गाला टाकतो। प्लीज टाकू नका, आणि आपला निसर्गच खराब होते। तर मित्रांनो, जर तुम्ही इकडे येत असाल तर कोणती काळजी घ्यावी हे तुम्हाला सांगतो। जर तुम्ही ट्रेक करत असाल तर इथं सापं असतात। सापाचा प्रकार ते तुम्हाला आता डिस्प्लेवरती शो होतील। मनियार, आणि मनियार तर कसा म्हणजे ओळखण्यासाठी काळा पट्टा असतो आणि मध्ये मध्ये व्हाईट पॅच असतात। तो एक विषारी असतो, तो इथं बघायला मिळतो। आणि अजून एक आहे हिरवा म्हणजे त्याचं नाव मला माहीत नाही, पण तुम्हाला आता मी डिस्प्लेवरती शो करेन। तो इकडे साप असतात, ते दिसत नाहीत, पण आपण चुकून झाडावरती हात वगैरे ठेवतो तर हिरवा असल्यामुळे आपल्याला तो दिसत नाही, तर ही काळजी घ्यावी।
तसा ट्रेक पूर्ण इझी आहे आणि तुम्ही ते कसे येऊ शकता हे तुम्हाला सांगतो. नाणेमाची वॉटरफॉल आहे इथं रायगड डिस्ट्रिक्टमध्ये. आता रायगड जर तुम्ही मुंबईवरून असाल तर जवळजवळ 150 किलोमीटर आहे. मला तर 150 किलोमीटर गेले. मस्त रूट आहे, हायवे मध्ये मध्ये थोडे पॅच घाण आहेत. मुंबई गोवा हायवे आता लवकरच चांगला बनतोय. पहिलं खूप घाण होता, आता सध्या रोडची कंडिशन खूप चांगली आहे. तर हे एक सांगण्यासाठी होतं. आणि जर तुम्ही पुण्यावरच असाल तर डिस्टन्स तुम्हाला सांगेन कसं तुम्ही येऊ शकता, तुम्हाला डिस्प्लेवरती पॉपअप होऊन जाईल. तर आता मी ट्रेक एन्जॉय करतोय, खूप मजा येते. सकाळ कोणच नाहीत, आम्ही सगळे आता मे बी जो हा ट्रेक करतोय. बघूया आता वॉटरफॉलला कोण असतील की नाही. पूर्ण शांतता आहे, कोणच नाही इथे, पूर्ण शांतता. अशी ट्रेक करायला मजा येते. जास्त किलबिल नको, फक्त जायचं, एक्सप्लोर करायचं, लगेच जायचं, एवढंच आपला मोटिव्ह असतो. जास्त पब्लिक असली तर काहीच मजा करायला भेटत नाही. जंगलाच्या आत म्हणून ट्रेक करतोय. असा एक्सपिरियन्स गावी येतो जेव्हा आम्ही खेकडे पकडायला जातो ना काकांसोबत, तेव्हाच असं जे झऱ्यामध्ये आम्ही खेकडे पकडतो तेव्हा असं खाली वाकून जावं लागतं. तर हा एक रस्ता आहे. तर हा एक थोडा रिस्की वाटतं, पण जरा बघून जावा. हा थोडा स्लिपरी वाटतो, डायरेक्ट खाली जाऊ शकतो. जास्त खोल नाही आहे पण तरी पण मुक्का मार लागू शकतो, म्हणून सावकाश जावे. तुझ्यासोबत मी पण जाईल. वाचवतो. मोजवा पडला. तर मित्रांनो इथं मध्ये मध्ये अशा बॉटल लावल्यात बघा. जर रस्ता तुम्ही काय त्याला बोलतात चुकू शकत नाही. एक निशाणी आहे ती रोड दाखवायची. इतिहासात सिंहगडाच्या लढाईत योद्धा नरवीर तानाजी मालुसरे यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांची पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोलादपूरजवळील उंबरठे येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. नरवीर तानाजी मालुसरे यांना याच घाटामधून त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. तेव्हापासून या घाटाला मढे घाट असे म्हणण्यात येते. ऑलमोस्ट पोचलोय आपण. पाऊस आलाय की धबधब्याचा आवाज आहे. पण त्याला उडी बिडी मारून जा. इथे नाही पाण्याचा स्पॉट आले ना आता. हा हा थांब आहे साठी. बघा वॉटरफॉल ऑलमोस्ट आपण पोचलोय. बघा तिथं वॉटरफॉल. तर मित्रांनो आपण आलोय.
आणि माझी इथं दिसत पण नाही. वरचा आहे तो. तर मित्रांनो पाठीमागे बघा तू, पाठीमागं फिरायचं ना. नाणेमाची वॉटरफॉल. हा वॉटरफॉल नाही आहे, तिथं वरती आहे, पण तिथे जाण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. काहीच अर्थ नाहीये, कारण की काही दिसत नाही. आणि वरतून काय स्वतःची लाईफ रिस्क मध्ये घालून जर वरती जायचं असेल तर त्याच्यामध्ये मतलब बिलकुल नाहीये. तर मग तुम्ही इथे स्टॉप घ्या. आता आम्ही तर इथं डिसिजन घेतला की वरती जाऊ शकत नाहीये, तर आपण इथं होल्ड घेऊ, इथं थोडा व्ह्यू बघू आणि निघू. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपण नाणेमाची वॉटरफॉल कंप्लीट केलाय. वरती जाताना आलं पण त्याच्यामध्ये काहीच, एक मिनिट, काहीच वाटत नाही, कारण की जे रौद्र रूप होतं तिकडं वरती जाण्यासाठी काहीच व्यर्थ नाही. वरती जाणं व्यर्थ, जेव्हा काहीतरी दिसलं पाहिजे. एवढा फॉग होता, काय दिसत नव्हतं. काय करू वरती जाऊन? म्हणून आम्ही डिसिजन घेतलं की उतरू आणि जाऊ आता घरी, आणि दुसरा कुठला पॉईंट असेल जवळ तो करू. कारण की आत्ताशी फक्त 8-8:30 वाजले असतील. 40 मिनिटामध्ये ट्रेकिंग आम्ही कंप्लीट केला. असं एकदम इझी ट्रेक आहे, काहीच हे नाही आहे. बिगिनर असाल तर तुम्ही एका पॉईंटवरती जाऊ शकता. त्याच्या पुढे थोडा रिस्क पॅक चालू होतं, जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. तिथूनच वॉटरफॉल दिसतो. पण तुम्हाला जर वॉटरफॉलच्या तळाशी जायचं असेल तर तुम्ही बिगिनर असाल तर थोडा तुम्हाला एक्सपिरियन्स असावा. जर ट्रेकिंग जर तुम्ही करत असाल तर तुम्ही जाऊ शकता. तर अशा तऱ्हेने खूप मजा आली. मित्र पाठवून येत आहेत. आता बघूया पुढे काय आपल्याला स्पॉट करता येतो की नाही. आता जातो रूमवरती. रूमचे डिटेल्स तुम्हाला मी दाखवतो. रूम कसा आहे, आतमधून कसे आहेत रूम्स आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि किती रेट आहे तुम्हाला सांगितलं, 1000 रुपयामध्ये आम्हाला तो रूम पडला. 6 जण होतो. आणि इकडे आम्ही रात्री आलो 10:30 वाजता. 10:30 वाजता आलो. तिकडे गावकऱ्यांना आम्ही फोन केला, लगेच सोय केली त्यांनी. जसे इकडे इकडचे गावकार खूप मदतीशीर आहेत. तुम्ही त्यांना कधीही कॉल करा, तुम्हाला मदतीसाठी येतील. कारण की जर इथं तुम्ही आला आणि रात्री तुम्ही कसे जाणार, कुठे जाणार, म्हणून गावकार येतात मदतीला. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला मी कॉन्टॅक्ट डिटेल्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही त्यांची कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला खाण्यापिण्याची सोय असेल, राहायची सोय असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. अजून काय राहिलं असेल तर मी आता सांगतो चालता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि सिनेमॅटिक व्ह्यू जर तुम्हाला आवडले असतील तर शेअर करा. आणि आता चालला आहे ऑगस्टचा फर्स्ट वीक चालू आहे. फर्स्ट वीकमध्ये आम्ही आलो आहे. खूप पाऊस आहे. आणि जर तुम्ही इकडे यायचा विचार करता 10 ऑगस्टच्या नंतर या, थोडा पाऊस कमी होईल आणि तुम्हाला वरती जाता येईल. बघा पाठीमागचा फुल काय छान दिसतोय. अर्धा नाणेमाची वॉटरफॉल कंप्लीट झाला. त्या गाड्या मी पार्क केलेल्या. आणि इकडे एंट्री फी घेतात. एंट्री फी नाही घेत वाटतं, पार्किंगचे पैसे घेतात 20 रुपये. तर आता कोण नाही आहे. तर आपला सक्सेसफुली कंप्लीट झाला आहे. तर मित्रांची ओळख करत होतो. हा आशिष, रुपेश, सतीश, कल्पेश आणि अक्षय. तेवढ्या मित्रांनी आम्ही अर्धा नाणेमाची वॉटरफॉल कंप्लीट केलाय.
रात्री आम्ही इथं आलो होतो. तर हा रूम हे तर इथे रात्रीचं असं काही दिसतंय. तर रात्री बाहेर पडायला नाही पाहिजे, कारण की इथे रात्रीचं फिरू नका. तर तुम्हाला फिरून दाखवतो. रात्री आता काही दिसत नाही आहे. हा एक फार्म हाऊस आहे, 2 BHK आहे. तर तुम्हाला रात्री मला दाखवता नाही आलं जिथं आम्ही स्टे केला होता. तर आता दाखवतो. हा पाठीमागचा रूम आहे. याचे चार्जेस आहे 1000 रुपये. आम्ही 6 जण आलो आहे. आणि आतमध्ये तुम्हाला रूम टूर दाखवतो. किती स्पेस जागा आहे. तुम्ही जर इथे स्टे करायचा विचार करत असाल तर तुम्हाला हे थोडी आयडिया येईल या रूमबद्दल. तर तुम्हाला दाखवतो. तर हा एक रूम टूर आहे. हा एक हॉल आणि इथे हा एक रूम आहे. हा स्पेस रूम चांगला. इथे 4-6 जण किती पण बेड नसलं तर खाली पण झोपू शकता. इथे अजून स्पेशियस रूम आहे. हा खूप छान आहे. आणि इथे वॉशरूम आणि बाथरूम. बाहेरचा व्ह्यू दाखवतो बाहेरून कसं दिसतं. बाहेरच गेलं तर पूर्ण नेचर मस्त आहे. आणि इथे आहे किचन. तुम्हाला स्वतःचं काही बनवायचं असेल तर तुम्ही इथे बनवून खाऊ शकता. पण इथे तशी जास्त सोय नाही आहे. तर गावकरीकडचे सगळे तुम्हाला मदत करतील. तुम्हाला काय पाहिजे तर ऑर्डर घ्या. तसं की आम्ही इथे पोहे मागवले होते, चहा. आंब्याच्या बागा. जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब विसरू नका. आणि आपल्या विकेंड चॅनलला शासनाचं शेअर करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.